त्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये खूप मुलं जी आहेत ही या ठिकाणी रनिंग प्रॅक्टिस जे आहे हे करत असतात आणि जो ट्रॅक आता अस्तित्वामध्ये आहे त्या ट्रॅकचं जे आहे ते त्या ठिकाणी दुरुस्ती करणं जे आहे ते गरजेचं होतं। काही पेरेंट्स जे आहेत ते मला वाटतं 20-25 दिवस झाले असतील, 25 दिवस अगोदर जे आहे ते मला भेटले या ठिकाणी की बाबा या ठिकाणी आपल्याला रनिंग ट्रॅक जे आहे हे 400 मीटरचा प्रॅक्टिसिंगसाठी पाहिजे। तर त्याच्यासाठी मी आयुक्त महोदय बांगर साहेब यांना कॉल केला आणि त्यांना ही वस्तुस्थिती या ठिकाणी सांगितली की या ठिकाणी मुलांना जे आहे हे रनिंग ट्रॅक या ठिकाणी मिळत नाही, त्याच्यामध्ये खूप अडथळे आहेत। हे त्या स्टेडियमच्या खालच्या बाजूला होतं। तर आज आयुक्त महोदयांनी 80 लाख रुपये तर त्याला दिले ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। पण त्याचबरोबर आज परत एक नवीन निर्णय या ठिकाणी केला आपण की ते जे ट्रॅक आपण खाली करत होतो स्टेडियमच्या बैठक व्यवस्थेच्या खाली, त्याच्यापेक्षा जे आहे हे ग्राउंडवरती जे आहे हे 3 प्रॅक्टिसिंग ट्रॅक जर आपण केले तर मुलांना जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये या ट्रॅकचा उपयोग या ठिकाणी होईल। आत्ताच्या घडीला मला वाटतं 250-300 मुलं या ठिकाणी प्रॅक्टिस करतात। हे जर ट्रॅक चांगल्या प्रकारे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स या ठिकाणी झाले तर त्या ठिकाणी मुलांची संख्या देखील या ठिकाणी वाढेल आणि भविष्यामध्ये जे कुठले नॅशनल्स असतील, इंटरनॅशनल चॅम्पियनशिप्स असतील त्याच्यामध्ये देखील मेडल मिळवण्यामध्ये जे आहे हे आपल्याला या ट्रॅकमुळे मदत होईल। आज मला वाटतं सगळे पेरेंट्स आणि सगळे मुलं खुश आहेत की या ॲथलेटिक ट्रॅकचं काम 25 दिवसाच्या आत टेंडर प्रोसेसिंग वगैरे करून हे या ठिकाणी आपण ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमाने करतोय। मी यासाठी आयुक्त महोदयांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की ज्या तत्परतेने त्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला, लगेच टेंडरची प्रोसिजर त्या ठिकाणी केली। तर त्याच्यामुळे आता ट्रॅक जो आहे ती ही मॅच काय ISPL ही संपल्यानंतर लगेच ट्रॅकचं काम जे आहे ते त्या ठिकाणी सुरू होईल। मी मिनल पालांडे यांचंही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, नरेशजी मस्के यांचंही धन्यवाद व्यक्त करतो की सगळ्यांनी याच्यासाठी पाठपुरावा केला आणि येणाऱ्या काही महिन्यांमध्ये जे आहे हे आपल्याला एक चांगलं इंटरनॅशनल स्टँडर्डचं रनिंग ट्रॅक जे आहे ते या ठिकाणी मिळेल। सर, आपल्याला माहीत आहे की 35 ते 40 वर्षापूर्वी बाळासाहेबांच्या प्रेरणेमुळे हा स्टेडियम निर्माण केला गेला। 40 वर्ष झाले, आता ठाण्याला एक नवीन स्टेडियमची गरज आहे, मोठ्या स्टेडियमची गरज आहे असं आज हे दादोजी कोंडदेव स्टेडियम जे आहे हे आता खूप वर्ष झाले याला, त्याच्यामध्ये पण आपण आता सध्याच म्हणजे खूप हल्ली माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जो निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याच्यामुळे फ्लड लाईट्स जे आहेत ते आपण या ठिकाणी लावू शकलो, त्याच्यामुळे डे नाईट मॅच जे आहे ते या ठिकाणी घेऊ शकतो आपण। त्याचबरोबर सिटिंग कॅपॅसिटी जी आहे ती या ठिकाणी चांगली आपण केली। भविष्यामध्ये त्याच्यावरती सीट्स लावण्याचं काम देखील या ठिकाणी होईल। पण हे सगळं करत असताना मला वाटतं ठाण्याला आता अजून एक नवीन स्टेडियमची पण गरज आहे। आयुक्त महोदयांनी त्याच्यासाठी जागा देखील त्या ठिकाणी पाहिलेली आहे, तर लवकरच त्याच्यावरती देखील निर्णय घेतला जाईल। कारण की एका दादोजी कोंडदेव स्टेडियमवरती आता भविष्यामध्ये जर आपल्याला चांगल्या मॅचेस IPL असतील, टेस्ट असतील, त्याचबरोबर वन डे असतील जर घ्यायच्या असतील तर मोठ्या जागेची व्यवस्था आपल्याला लागणार आहे। तर ती देखील व्यवस्था जी आहे त्याचं काम जे आहे चालू आहे। लवकरात लवकर त्याच्यावरती देखील ठाणे महानगरपालिका जो आहे तो निर्णय घेईल। नाही तसंच म्हणून तेच मी बोलतो तुम्हाला, पार्किंगची व्यवस्था असतील, सगळ्याच इंडोर स्पोर्ट्सची व्यवस्था असेल। आज ह्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये क्रिकेट आहे, त्याचबरोबर ॲथलेटिकची ट्रॅक आहे, बॅडमिंटन आहे बाजूला। ते बॅडमिंटनचं पण आपण जे आहे हे श्रीकांत वाड त्या ठिकाणी प्रशिक्षण देतात, त्यांच्या नेतृत्वाखाली ते बॅडमिंटन कोर्ट त्या ठिकाणी चालू आहे। पण त्याच्यासाठी देखील निधी जो आहे मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिले, त्याचंही काम लवकरात लवकर त्या ठिकाणी चालू होईल, जेणेकरून त्या ठिकाणी देखील मॅचेस जे आहेत ते त्या ठिकाणी होतील। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली उद्या नमो रोजगार मेळावा ज्याचं आयोजन जे आहे ते मॉडेला ग्राउंड जे आहे त्या ठिकाणी केलेलं आहे। पूर्ण तयारी जी आहे ही जिल्ह्यातून या ठिकाणी होते, सगळे म्हणजे कलेक्टर असतील, कमिशनर्स असतील, या सगळे त्याच्या मागे लागलेले आहेत आणि जास्तीत जास्त युवक जे आहेत ते त्या ठिकाणी येतील, त्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होईल अशी तयारी जी आहे ती आपण त्या ठिकाणी केलेली आहे। मला वाटतं उद्या जे आहे ते रेकॉर्ड ब्रेक
रोजगार जे आहेत ते तिथल्या तिथे ऑन द स्पॉट हे दिले जातील। आणि मी सगळ्यांना आवाहन करतो, सगळ्या युवकांना, सगळ्या बेरोजगारांना, की आपण जे आहे पूर्ण जिल्ह्यातून जे आहे ते मोडेला ग्राउंडवरती त्या ठिकाणी यावं आणि आपल्याला काय काय संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याचा लाभ जो आहे तो त्या ठिकाणी आपण घ्यावा। तर आरोप केलेला आहे जितेंद्र आव्हाडने, शासन आपल्या दारी झाली भिकारी आणि हा रोजगार मेळावा नसतो शिकाऊ माझ्या नोकऱ्या मिळतात त्यानंतर रोजगार मिळतात। अरे शासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमाने जे आहे ते आत्तापर्यंत करोडो लोकांना जो आहे हा शासनाचा लाभ जो आहे तो त्या ठिकाणी दिला गेलेला आहे। अगोदर जे आहे तुम्ही 2.5 वर्ष जेव्हा सत्ता होती तेव्हा स्वतः तर घरी बसले, लोकांना पण घरी बसवलं आणि त्या वेळेमध्ये काहीच केलं नाही। आत्ता गेल्या 2 वर्षामध्ये जे आहे हे लोकांपर्यंत जाण्याचं काम शासन करते, शासन लोकांपर्यंत जाते, शासन बेनिफिशरीज शोधतंय। ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली आहे? जे बेनिफिशरीज आहेत, मला वाटतं तुम्ही देखील ज्या बेनिफिशरीजचं टेस्टिमोनियल जे आहे ते त्या ठिकाणी दाखवताय टी व्हीवरती, कोणाला कुठला लाभ झाला। अगोदर लोकांना कलेक्टर, कमिशनर, प्रांत, तहसीलदार त्यांच्या खेटा मारायला लागायच्या तरी पण लोकांची कामं होत नव्हती। आज शासन स्वतः बेनिफिशरीज शोधतंय। तर आता यांच्याकडे बोलायला काही राहिलेलं नाही आहे विरोधकांना, रोज काही ना काहीतरी टीका करत राहायचं। पण मला वाटतं सामान्य जनता जी आहे ती महाराष्ट्राची या ठिकाणी पाहते, त्यांना त्याचा लाभ जो आहे शासनाचा त्या ठिकाणी होतोय मोठ्या प्रमाणामध्ये। कालही आपण कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शासन आपल्या दारी याच्या माध्यमाने लोकांना लाभ त्या ठिकाणी दिला, लोकांना त्याचा फायदा होतोय आणि चांगले निर्णय सरकार या ठिकाणी घेते। आणि उद्या रोजगार मेळावा आहे, रोजगार मेळाव्यामध्ये पण काही जे बेरोजगार असतील विरोधकांमध्ये त्यांनी पण त्या ठिकाणी यावं, त्यांना पण रोजगार या ठिकाणी देण्याचं काम जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी करू। राहुल गांधी आणि त्याचबरोबर ते वर्षावरती देखील येणार आहेत, जागा वाटपाच्या संदर्भात काही चर्चा होणार अशी माहिती मी एक छोटा कार्यकर्ता आहे, निर्णय जो आहे तो सगळे नेते जे आहेत ते त्या ठिकाणी घेतील, काय चर्चा वगैरे होईल ते आपल्याला कळेल। सर, राष्ट्रवादी अजित पवारांना 4 जागा तर शिवसेना 7 जागा देण्याची तयारी भाजपकडनं सुरू आहे। कोणी सांगितलं? कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं? अरे कोणी सांगितलं? अरे अरे नाव तरी सांगा ना, मग मी त्याच्यावरती उत्तर देतो। अरे उगाच कशाला या सगळ्या गोष्टी? मला वाटतं सगळे ज्येष्ठ नेते जे आहेत त्या ठिकाणी आणि वरिष्ठ नेते त्या ठिकाणी बसतील। काही दिवसाचा कालावधी आहे, या सगळा पिक्चर जो आहे तो तुम्हाला क्लिअर होईल, कोण किती जागा लढतंय, कोण कुठून लढतंय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत थोडासा पेशन्स ठेवा, सगळ्यांना माहिती पडेल की कोण किती आणि कशा जागा लढणार आहेत। आणि एक मी सांगतो तुम्हाला, देशात नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे जो 400 पारचा आकडा म्हणजे आपकी बार 400 पार, हे 100% जे आहे ते आपकी पार 400 पार जे आहे हे NDAचं सरकार जे आहे ते त्या ठिकाणी सीट्स जे आहेत त्या ठिकाणी निवडून येतील। आणि महाराष्ट्रामध्ये देखील या तिन्ही पक्षांनी मिळून जे आहे NDAच्या या महाराष्ट्रामध्ये 45 पार जे आहेत म्हणजे आपकी बार 45 पार हा आकडा जे आहे तो त्या ठिकाणी पार होईल। आणि पुन्हा एकदा जे आहे या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा NDAचं सरकार या ठिकाणी येईल आणि चांगली कामं जी चालू आहेत आता ती पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी चालू राहील। अरे बघा, प्रत्येक कार्यकर्ता जो आहे पार्टीचा तो आग्रही असतो की बाबा इकडची जागा मला मिळाली पाहिजे, तिकडची जागा मला मिळाली पाहिजे। त्याच्या हिशोबाने सगळ्यांचा पण निर्णय जो आहे तो वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी होत असतो आणि जो निर्णय त्या ठिकाणी तिन्ही पक्षाचे नेते जे आहेत ते त्या ठिकाणी मिळून घेतील ते फॉलो करण्याचं काम जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी करू। आम्हाला सगळ्यांना इम्पॉर्टंट आहे NDAचा उमेदवार कोण आहे, त्या NDAच्या उमेदवाराच्या मागे जे आहे तिन्ही पक्ष खंबीरपणे उभे राहून त्यांचं काम करून जे आहे हे NDAचा उमेदवार जो आहे तो त्या ठिकाणी निवडून आणणार। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।